तुम्ही मंजोलिकाचा आत्ता. आम्ही मंजोलिका. हॅलो गाईज, वेलकम टू दीपराज की जानवी ब्लॉग. आणि आमचे जे दीपराज आहेत, जेव्हा यांना ब्लॉग नसतो बनवायचा तेव्हा हे असे कामं करतात. काय लाईफ मध्ये मोटिवेशन नावाची गोष्टच नाहीये. रात्री झोपायचं, सकाळी टीव्ही बघायचा, चहा प्यायचा, ऑफिस करायचं. संध्याकाळचे 6 वाजतात आणि ऑफिसचा टाइम संपतो. तुम्हाला असं वाटत नाही का की आमचे ब्लॉग्स यायला पाहिजेत असं सारखे? यांना ब्लॉग शूट करायचा कंटाळा येतोय आणि ते पण आम्ही गेलो नाहीये. आणि याच्यामुळेच मला कुठे हे बघा गाईज, आता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि दीपराज आता पण मला बोलताय की तू ब्लॉग आता शूट करू नको का. कारण की तिला 3 दिवस आता सुट्ट्या आहे, तिला भेटलंय. थोडेफार आर्ग्युमेंट्स होता आणि आमचे आर्ग्युमेंट्स ब्लॉग्स वरूनच झालेले, कारण मला टाइम नव्हता मिळत ब्लॉग शूट करायला आणि दीपराजकडे त्यावेळेला टाइम होता. बट ठीक आहे, आता वेळ आहे, आता सुट्ट्या पण आहेत, तर मग आपण करू शकतो ना ब्लॉग. पण मला असं एक्सपेक्टेड होतं की आमचा 1 आठवड्याचा गॅप पडलेला आहे, तर लोकांच्या कमेंट जायला पाहिजे होत्या लास्ट ब्लॉग्स मध्ये की नेक्स्ट ब्लॉग कधी आहे. पण कोणाला एक्साइटमेंटच नाहीये, कारण आमच्यात पण एक्साइटमेंट नाहीये. आणि 1 तास कंटिन्यू आम्ही ब्लॉग बनवणार आहे, फक्त तुम्ही बघत राहा, आम्ही रील्स बघू. कारण दीपराजचं एक फेवरेट काम आहे, सकाळी उठलं झोपेत असं इकडे तिकडे फोन शोधायचा. फोन सापडला की लगेच फोनवरती ढकल, पुढे ढकल, पुढे ढकल, पुढे ढकल. जान्हवीचं काम रोज 1 तास. मी नाही करत हे दीपराज कंटिन्यू असं म्हणजे मला असं वाटतं बिचारा फोन पण खूप थकत असेल ना एवढं. असं करतो ना तेव्हाच पैसे येतात, समजलं ना. दिवसभर फक्त रील्स पुढे ढकलायचे कामं करतात. तर मला त्यांना असं सांगायचं, रोज मला हिला ढकलावं लागतं की चल ब्लॉग शूट करू. न ढकलता ब्लॉग बनवते कारण मी तिला सुट्ट्या. इथे बसल्या बसल्या फक्त ऑर्डर कशी द्यायची बायकोला, हे बनव ते बनव, असं कर तसं कर. तो कसं सांगतो बनव पण आणतो. सॉरी, आज नाही बनवणार आहे मी, आज मला ब्लॉग शूट करायचा आहे फक्त. पण गाईज, तुम्हाला जर वाटत असेल की तीच भेळ काय आहे ते झलमुरी. जर ते चटपटी झालमुडी जर दीपराजला खायची असेल तर ती झालमुडी दीपराजने स्वतः बनवावी आणि मला पण खाऊ घालावी असं मला वाटतं. कालच खाल्ली आम्ही. त्यांना बनवायची वेळ येते त्यावेळेला ते सगळं पिक्चर बदलवून टाकतात की नाही, मी हे आत्ताच खाल्लं होतं, ते तेव्हाच केलेलं होतं, आता माझं मन नाहीये. गाईज, आमचे ब्लॉग नाही बनवायचे रिझन असे होते, जान्हवी खूप बिझी होती आपल्या ऑफिसच्या कामात, त्यामुळे आमचे ब्लॉग बनवू नाही शकले. मी एकटा ब्लॉग बनवून काय करू. आणि तिला आज खूप एनर्जी आली. हे बघा ब्लॉग बघाय. कारण आता वाजले रात्रीचे 12 आणि यांचं मोटिवेशन आता जागतंय, कारण माझा हा टाइम मोटिवेशन संपण्याचा. मग काय केलं तू 8 वाजेपासून? काय केलं सांग. IPL स्टार्ट झालेली आहे आणि दीपराज पूर्ण वेळ सोफ्यावर बसून IPL बघत होते. आम्ही जेवणाला कढी खिचडी बनवली. दीपराजला मी ताक आणायला सांगत होती, ते पण दीपराजला आणायचं नव्हतं. दीपराजने मला ऑर्डर दिली की खाली जा आणि घेऊन ये. 8 वाजेपासून 12 वाजेपर्यंत काय केलं मी आवरलं घरातलं जेवण. तुम्हाला एवढं दाखवलं, लोकांना सांगितलं काय जेवली, पेट पूजा केली. अरे यांनी ब्लॉग मध्ये इंटरेस्टच नाही घेतला, मी एकटीच बोलत होती. असं थोडी चालतंय यार. आता समजा आम्हाला ब्लॉगिंग करायची आहे तर आम्ही दोघांनी एकमेकांना सपोर्ट करायला पाहिजे की नाही. कोण बोलतंय? ऐका, दरवेळेस मला हिला ढकलावं लागतं की कर. ढकलावं लागतं नाही. जेव्हा मी यांचं ऐकत नाही तेव्हा ते मला बोलतात आणि जेव्हा मी सांगितलं तेव्हा ते माझं ऐकत नाहीये. आपण आज ही सिरीज बघू. चल, सुट्टी ना तुला उद्या? ए बाबा, मला सकाळी लवकर नाही रे. अरे ही सिरीज बघू ना, मस्त. मला डार्क सर्कलचा प्रॉब्लेम होतो, जसं तुम्हाला खूप आले, मला नाही आणायचे ते. जा ना, झोप जा, सो जा झोप. गुड नाईट. तर काही ही सिरीज बघणार आहे आज, हॉरर सिरीज आहे. एकटा बघणार आहे. मी घाबरते, मला भीती वाटते. मग मी इकडे हॉरर बघेल, तिकडे झालं तर भूत. काय नाही, मी गाणे ऐकते असं. आम्ही मंजुलिका. तुम्ही मंजुलिकाचा आत्ता. तू पण मंजुलिका आहे. मी मंजुलिका दिसते का? आणि आली तर आली, मी बघून घेईल तिचं काय करायचं. दरवाजा खोलो. आम्ही मंजुलिका. जा झोप. चलो गाईज, आपण ही सिरीज बघूया. उद्या आम्ही रील शूट करणार आहे. जान्हवी गेट रेडी विथ मी व्हिडिओ बनवणार आहे. सो त्याचं पण तुम्हाला बीटीएस वगैरे दाखवू आम्ही. परत जान्हवीला आपण घाबरू, बघतं काय करतं ते. प्रँक उलटा हो गया.
मीच घाबरलो. मला वाटलं तू वॉशरूम मध्ये आहे, तर हिला घाबरून मीच घाबरलो. फक्त कॅमेरा तुमच्याकडे हवा होता, बाकी काहीच चुकलं नाहीये. तुला हेच का समजलं मी आलो? अरे बाबा मी किती तीक्ष्ण आहे. अच्छा मला तुला ते माहितीये. आरशात दिसलं ना. तीक्ष्ण शब्द तुम्हाला माहिती का गाईज? जे पण हो माहितीये, चला पुढे वा. ही माझी सीरीज संपणार नहीं आज. गाइस सुबह के 9:30 बजे और इसने अभी तक ब्लॉग नहीं शूट किया है. आज किधर गया तेरा कल मोटिवेशन? का किधर गया 7:30 8:30 बीच तुझं में आजचं time मोटिवेशन कुठे गेलं ते सांग. सांगितलं का लोकांना की मी उठली तर गाईज आता आम्ही हे करणार आहे ते करणार आहे? नाही. आणि ब्लॉगला तर तो हात पण लावत नाही की शूट करू. सकाळपासून उठली, काय केलं काय नाही, ते लोकांना कधी सांगणार काय केलं सकाळपासून? सांगा आता कॅमेरा. तर गाईज मी सकाळी 7 वाजता उठली आणि मी केसांना मस्त दही लावलं, कारण माझ्या केसांना थोडं Dandruff. डॅन्ड्रफ झालेलं आहे. तर ते सरळ हात control- हात नको आलो. तर ते कंट्रोल करण्यासाठी स्कूलमध्ये कसं बोललं तसं बोल. तर ते कंट्रोल करण्यासाठी मी थोडं दही लावलं. त्यानंतर मी मस्त फ्रेश झाली. तर गाईज आता चहा सेकंड टाइम उकळते, कारण मंगलसूत्र. धीरज गेलेले वॉशरूमला. त्यांच्या जेट स्प्रेचा आवाज ऐकून मला कळतं की आता कोणत्या स्टेज पर्यंत आलेले आहेत धीरज आणि ते कधी बस येतील बस बाहेर. बस चल 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 एवढं सांगायची गरज नाही. रील शूट करायला आम्ही आता स्टार्ट केलेलं आहे, बट आता थोडा लाईटचा प्रॉब्लेम येतोय. लाईट अप डाऊन होतोय. बोल. सो गाईज वेडिंग सीझन चालू झालेला बघा आहे. हिला मी इतक्या वेळेस सांगितलं काय करायचं आहे कसं करायचं, तरी ती ऐकत नाही. तुला या लाईनीच्या मागे उभं राहायला लावलं मी, कारण की ती फ्रेम बरोबर सेट होईल. ओके ओके काय? आणि तो बोट बरोबर आहे. आता तसेच थांब सेंटरला. हे सेंटर आहे बरोबर. सो गाईज वेडिंग सीझन चालू झालेला आहे आणि आज मी नेसणार आहे ही माहेश्वरी साडी. तर बघूया ह्या साडीचा लुक माझ्यावरती कसा दिसतो. अरे एक रील शूट करण्यासाठी इतका टाइमपास चालू ना. साडी उलटी करते, सरळ करते, काय करते. आणि काहीच तुम्हाला ही रील्स किंवा ब्लॉग नाही तुम्हाला एकदम परफेक्ट वाटतं. अरे जान्हवी खूप छान बोलते, हे बोलते ते बोलते. हे मी तिला करून घेतो तिच्याकडून बोलून थोडं ओरडून, थोडं रागवून, थोडं प्रेमात सगळं तिच्याकडून काढून घेतो, तेव्हा ती करते. नाहीतर करायचं म्हणून करते, नाही सोडून देते. फुल टाइमपास चालला जान्हवीचा, फुल टाइमपास. आता गेली ती तिचा एक टॉप चेंज करायला, कारण की तिला आवडत नाही. गाईज आय एम बॅक. आता किती टाइमपास करशील? हॅलो गाईज, तर वेडिंग सीझन चालू झालेला आहे. सेंटर बघ ना यार. अरे यार इथे नाही समजत आहे. नीट बघ ना मला काय पहिले. कळतं थोडी काय आहे. आता बघा हे रिकामे कामं करायचे कर. परत ब्लर झालं. तर काहीच बघा जान्हवी आता रेडी झाली आहे. आमचं व्हिडिओ शूट चालू झालं आता. छान वाटते साडी. थँक्यू सो मच गाईज. प्लीज कमेंट्समध्ये नक्की सांगा माझा हा लुक कसा वाटतोय तुम्हाला, आणि मी काय काय नवीन गोष्टी घेतलेल्या आहेत. जसं ही पुगडी जी मला तुम्हाला दाखवायची आहे, हे मी फर्स्ट बघा. टाइम घातलंय, काहीतरी नवीन स्टाईल केलेलं आहे. छान. आणि ही आहे माझी माहेश्वरी साडी. The next day. तर हेच आम्ही आता जातोय शिरपूरला, आमच्या गावी. मी आमची पूर्ण पॅकिंग वगैरे झालेली आहे. झाडं वगैरे सगळे आतमध्ये घेतलेले आहेत. आणि काही जान्हवीने आपलं रूप धारण चेंज केलेलं आहे. तिच्या सासरवाडी जाते म्हणून बघू शकतात. अजून माझे बँगल्स वगैरे घालायचे राहिले. अचानक जान्हवीला असं वहिलेलं साडीवर खूप वेगळी वाटते. मलाच कॉमेडी वाटते. नको घालू करायची. आमच्या घरी खूप लग्न आहेत, माझ्या गावी लग्न आहेत, जान्हवीच्या माहेरी पण खूप लग्न आहेत. सो आम्ही त्यासाठी जातोय. 2 3 4 5 6 7 8 आणि एक ही बॅग 9 छोटीशी. अरे बा कॉमेडी वाटते ना. प्लीज माझ्याकडे ऑप्शन नाही आहे यार, मला असं करावं लागणार आहे. काय करू मी. आम्ही आता निघालोय. ही बघा बाहुली. तर आता आम्ही निघालोय. तुम्ही बघू शकता जान्हवी कशी दाबली गेली बॅगमध्ये. The next day. तर काहीच आम्ही आलोय आता आमच्या घरी आणि जान्हवीचा परत रूप बदललाय. बघू शकतात साडी पण चेंज झाली जान्हवीची. असं या मस्त लाईट माझ्यावरती येतो. अच्छा लाईट पाहिजे यांना. तर काही अशा पद्धतीने तुम्हाला माझा रोज नवीन नवीन लुक बघायला मिळणार आहे. तुला माहिती आहे इकडे कुछ तो हुआ इधर. तो हुआ है घट चिमणीचं. नहीं हमारा पीछा नहीं हळू. छोड़ रहे. तुला माहिती आहे यामध्ये 2 अंडे आहेत. जर बघू शकता हे अंडा दिसतंय का तुम्हाला? हा अंडा आहे. अच्छा. आम्ही हा सनसेट बघायला मुंबईला लांब लांब पर्यंत जातो आणि आमच्या गावी इतकं छान सनसेट आमच्या घरातून दिसतोय. तर काहीच हे आहे शिरपूर. तर काहीच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आता आमच्या गावाकडचे ब्लॉग येणार आहेत. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाय.